गुड मॉर्निंग गाईज. तर बघा मी चाललोय बसने विरारला विसावा रिसॉर्टमध्ये. तर सकाळी मॉर्निंगला मी 7:30 वाजता निघालो होतो इथून आणि मी बोरिवली स्टेशनला चाललो होतो कारण की मला जायचं होतं ट्रेनने विरारला, कारण की सगळे फ्रेंड्स वगैरे तिकडेच मिळणार होते मला विरारला. आणि हे बघा मस्त व्ह्यू होता समुद्राच्या इथे, नायगावचा ब्रिज क्रॉस करतो त्या टायमाचा आहे. तर मस्त व्ह्यू होता आणि आम्ही निघालो होतो. मी हे बघा सगळेजण मला इथे भेटले. आम्ही विसावा रिसॉर्टमध्ये एंट्रन्स करतोय, इथे तिकीट वगैरे काढत होतो आणि सगळे फोटोच्या मागे लागले होते. सगळे हे कॉलेज आपले ऑफिसचे माझे कलिग्स आहेत, तर त्यांच्याबरोबर मी व्हिडिओ आणि हे सगळं बनवत होतो. बघा हा प्रथमेश, हा माझं पण नाव प्रथमेश आहे. तर सगळेजण होते. हा बघा हा रिसॉर्ट आहे विसावा रिसॉर्ट. तर इथे खूप मजा आली आम्हाला. सुरुवातीला आम्ही आतमध्ये गेलो तेव्हा खूप मजा केली, खूप एन्जॉय आला आम्हाला विसावा रिसॉर्टमध्ये. एक नंबर रिसॉर्ट आहे आणि मस्त रिसॉर्ट आहे आणि वातावरण पण खूप शांतता आहे. हे बघा त्याचा एंट्रन्स विसावा रिसॉर्टचा. आम्ही सगळे फोटोज काढत होतो इथे उभे राहून. तर इथे खूप मजा आली. आम्ही एंट्रन्सला खूप जास्त वेळ नव्हतो, थोडा वेळच होतो. नंतर इथे पूर्ण व्ह्यू हा बघा मस्त शानदार वाटतोय, एकदम मस्त वाटतोय. आम्ही लवकरच गेलो होतो, मिनिमम 9:30 वाजताच आम्ही तिथे पोहोचलो होतो. आणि हे बघा हा माझा एक मित्र आहे ऑफिसमधला, हर्षल म्हणून. तर त्याच्यावर आम्ही ब्लॉग बनवत होतो. तर तो एकदम फुल जॉली माणूस आहे, एकदम मस्त माणूस आहे. तर त्यावर आम्ही व्हिडिओ बनवतो. आम्ही चाललो होतो आता नाश्ता करायला इथून चालत चालत, कारण की डीजे तर चालूच होतं त्यामुळे. आणि डीजे चालू असल्यामुळे आम्ही म्यूट केला होता व्हॉइस. तुम्हाला दिसणार नाही कारण की डीजे चालू होता मागून आणि पूर्ण गाणी चालू होती, त्यामुळे मी व्हॉइस म्यूट केलाय. तर आम्ही इथून चाललो होतो नाश्ता करायला, कारण की नाश्ताच पहिले इम्पॉर्टंट होता. तर नाश्ता केल्यानंतर आम्ही चेंज करून मग जाणार होतो रिसॉर्टमध्ये आतमध्ये. तर सगळे घाईघाईमध्ये निघत होते सगळे नाश्ता करायला. समोर नाश्त्याचं काउंटर होतं, तिथे आम्ही चाललो होतो. आणि हे बघा सगळेजण चाललेत कारण की सगळ्यांना भूक लागली होती, सगळ्यांनी कोणीच नाश्ता नव्हता केलेला त्यामुळे. आणि ते आम्ही पहिले बॅग ठेवायला गेलो वरती आणि मग खाली आलो नाश्ता करायला. बॅग पहिले ठेवून आलो कारण की ते सगळेजण नाश्ता करायला चाललेच होते, त्यामुळे नाश्त्यामध्ये बेसिक होतं, जास्त काय भारी नव्हतं. हे बघा आम्ही वरती चाललोय आता रूममध्ये जाऊन आम्ही सगळे बॅग्स वगैरे ठेवून आलो वरती. आणि हे बघा इथे मिसळपाव होती आणि इथे पोहे होते आणि फरसाण आणि आणि चहा होती 1 कप. तर मी जास्त नाही घेतलं, पोहे आणि मिसळपाव आणि एवढंच घेतलं, 2 पावच घेतले कारण की जास्त खाण्याचा अर्थ नाही. हा रूमच्या बाहेरचा व्ह्यू होता वरून. तर मस्त व्ह्यू होता वरून. आणि हा आमचा रूम होता पूर्ण. आणि हे आमच्या ऑफिसमधले ऑफिस बॉय आहेत, ते बॅग्स वगैरे ठेवत होते सगळं. तर सगळे खूप एन्जॉय करत होते आणि खूप मजा आली. तर आम्ही इथून निघालो मग